नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचं आपल्या रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या सेगमेंटमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर वर्षा गायकवाड मॅडमना। वर्षाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM वर। डॉक्टर वर्षा गायकवाड मॅडम या BAMS, MS आणि PhD त्यांनी केलेलं आहे। स्त्री रोग आणि प्रसूती तज्ञ म्हणून त्या DY पाटील स्कूल ऑफ आयुर्वेदामध्ये प्रोफेसर म्हणून काम पाहतात। डॉक्टर वर्षाताईंचा अनुभव बरेच वर्षांचा आहे आणि त्यांनी बऱ्याच रुग्णांना आपल्या ट्रीटमेंट दिलेली आहे। तसंच अनेक मुलं त्यांनी घडवलेली आहेत आयुर्वेदशास्त्रामध्ये। आयुर्वेद ही भारतातील प्राचीन अशी औषधी संस्था आहे। आयुर्वेदाची उत्पत्ती भारतात 5000 वर्षांपूर्वी झाली। आयुर्वेद म्हणजे जीवनाचं विज्ञान। इतर वैद्यकीय शास्त्रांपेक्षा म्हणजेच ॲलोपॅथी, होमिओपॅथीपेक्षा जास्त आयुर्वेदाचा जोर हा रोगांवर उपचारांपेक्षा निरोगी जीवनावर जास्ती असतो। आणि आता आपण पाहतोय की जास्तीत जास्त आपण आयुर्वेदाकडे पुन्हा जवळ जातोय। तर ॲलोपॅथीमधनं आपण लगेच आपल्याला इन्स्टंट त्याचे ट्रीटमेंट होते, सगळे रेमेडीज आहेत, पण तरी सुद्धा आयुर्वेद हा समूळ रोग जो असतो तो तुमचा समूळ नष्ट करण्यामध्ये आयुर्वेदाचा हातखंडा आहे। तर आज आपण आयुर्वेदाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यातला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्त्री रोगाचा। कसं आहे, आताच आपण नुकताच 10 मार्चच्या महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्याच जणी आता आपल्या स्वतःकडे लक्ष देण्याचा आपण एक पण केलेला आहे। कारण आपण नेहमी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या आणि सासू सासरे किंवा आई वडिलांच्या जबाबदाऱ्या निभावत असतो। तसंच आपण स्त्री ही आता सर्व क्षेत्रात कार्यरत आहे, त्यामुळे स्त्रीला सुद्धा खंबीरपणे आणि निरोगी राहणं किती महत्त्वाचं आहे हे आपण सारेच जाणतो। तर आज मात्र आपल्या हॅलो डॉक्टर या सेगमेंटमध्ये विषय आहे स्त्रीरोग आणि वंध्यत्व आणि त्याची उपचार पद्धती। तर आपल्याला वर्षाताई आज त्याबद्दल माहिती सांगणार आहे। कसं होतं की लग्न आपलं होतं आणि लग्नानंतर वर्ष 2 वर्ष आपल्या सगळ्यांनाच घरामध्ये उत्सुकता असते ती नवीन पाहुण्याची। पण काही काळानंतर काहींच्या बाबतीमध्ये वर्ष 2 वर्ष किंवा 5 वर्ष 10 वर्ष मूल राहत नाही किंवा मूलबाळ होत नाही, तर त्याला आपण म्हणतो वंध्यत्व। तर नेमकं वंध्यत्व ही झाली जुजबी माहिती जी मी तुम्हाला सांगते। पण आज आपल्याला डॉक्टर आलेले आहेत, तर डॉक्टरांकडून आपण नक्की जाणून घेणार आहोत वंध्यत्व म्हणजे काय आणि त्यामागे काय कारणं असू शकतात त्याविषयी। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा गायकवाड आनंद। जसं मॅडमनी आता विचारलं की वंध्यत्व म्हणजे नक्की काय, तर वंध्यत्व या गोष्टीला किंवा इन्फर्टिलिटीला मेडिकली जर का डिफाईन करायचं झालं तर जेव्हा एखाद्या जोडप्याचं नवीन लग्न होतं आणि ते 1 वर्ष एकत्र राहतात, 1 वर्ष एकत्र राहतात याचा अर्थ असा की 1 वर्ष त्यांच्यामध्ये रेग्युलरली शारीरिक संबंध येऊन देखील कुठलेही कॉन्ट्रासेप्टिव्ह न वापरता, कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे गर्भनिरोधक साधनं कुठलीही न वापरता जर का त्यांच्यामध्ये 1 वर्षाच्या आत गर्भधारणा होत नसेल तर त्या कपलला आपण पर्टिक्युलरली इन्फर्टिलिटी आहे असं आपण बोलू शकतो। तर इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व हे फक्त ऍक्च्युली आधी आपल्याला असं वाटायचं, आपण बघितलेलं आहे की आधी स्त्रीला मूल नाही झालं तर तिला डिवोर्स दिला जायचा वगैरे वगैरे। पण आता शास्त्र जसं प्रगत होत आहे तसं तसं आपल्याला कळत आहे की वंध्यत्वासाठी फक्त स्त्री जबाबदार नसते, तर पुरुषही तितक्याच अंशी जबाबदार असतात। त्याच्यामुळे वंध्यत्वाची पुरुषांमध्ये काही कारणं असतात, वंध्यत्वाची स्त्रियांमध्ये काही कारणं असतात। तर ऍक्च्युली जेव्हा पेशंट आपल्याकडे येते तेव्हा त्यांचे काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन नसतात। जसं पुरुषांमध्ये आम्ही धातूचा तपास करतो म्हणजे सीमन अनालिसिस करतो, स्त्रियांमध्ये सोनोग्राफी केली जाते की तिची जननांग सिस्टीम जी आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती नॉर्मल आहे की नाही, गर्भाशय आहे की नाही, ओव्हरी आहे की नाही, ते नॉर्मल साईज आणि शेप मध्ये आहेत की नाही। परत गर्भाशयाची नलिका जी असते ज्याच्यामधून अंड फुटून तिथे प्रेग्नन्सी म्हणजे फर्टिलायझेशन होत असतं, त्या दोन्ही ट्यूब्स ओपन आहेत की नाही, अशी अनेक कारणं आहेत स्त्रियांमध्ये। तर मी थोडक्यात सांगितलं, जसं स्त्रियांमध्ये युटेराईन फॅक्टर असतो, युटेराईन म्हणजे गर्भाशय, ट्यूबल फॅक्टर असतो म्हणजे त्या ट्यूब्स, म्हणजे त्या ट्यूब जर का ब्लॉक असेल आणि सर्व काही नॉर्मल असेल म्हणजे पुरुषांचे शुक्राणू नॉर्मल आहे, त्या स्त्रीचं पण अंड व्यवस्थित बनतंय, व्यवस्थित फुटतंय, पण तरी जर का त्या ट्यूबच ब्लॉक असतील तर गर्भधारणा राहू शकत नाही। तर एंडोमेट्रियोसिस सारखे आजार आहेत किंवा जर का त्या स्त्रीला गर्भाशयाचा TB झालेला असेल तर यासारख्या व्याधींमध्ये त्या ट्यूब्स ब्लॉक होतात आणि सर्व काही नॉर्मल असून सुद्धा त्या स्त्रीला गर्भधारणा होऊ शकत नाही, कारण अंड जे अंडाशयातून बाहेर पडलेलं आहे
तेच त्या ट्यूबमधून पास होऊन फर्टिलायझेशनच होऊ शकत नाही. दुसरा आहे ओव्हेरियन फॅक्टर. ओव्हेरियन फॅक्टर म्हणजे आपलं एक स्त्री जेव्हा जन्माला येते, म्हणजे एक फिमेल बाळ जेव्हा, एक फिमेल फिटस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा त्याच्या ओव्हरीमध्ये काही लाख अंडी असतात. जसं जसं जन्म होतो तसं जन्मापासून ते प्युबर्टी म्हणजे वयात येणं, मुलगी वयात येणं आपण ज्याला बोलतो, तो जो 10 ते 12 वर्षाचा पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये त्यातले बरीचशी अंडी डिजनरेट होत असतात. म्हणजे जे 1 लाख अंडी घेऊन ती लहान मुलगी जन्माला आलेली असते, ती प्युबर्टीला जाईपर्यंत म्हणजे वयात येईपर्यंत त्यातली बरीच अंडी डिजनरेट होतात. आणि जसं जसं आपलं वय वाढत जातं, आता आपला हायली रिप्रोडक्टिव्ह फेज जर का एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातली आपण बघितली तर साधारण 20 ते 25 किंवा 30 पर्यंतची आपण हायली रिप्रोडक्टिव्ह फेज बोलत असतो. तर त्या पिरियडमध्ये सुद्धा रेग्युलर बेसिसवर ती जी अंडी असतात ती डिजनरेट होत असतात. आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं ती अंडी क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली, क्वालिटेटिव्हली म्हणजे काय तर त्याची पोटेन्सी, त्याचा कस हा काय होतो, कमी होत जातो. आणि क्वांटिटेटिव्हली म्हणजे जी 1000 होती ती 100 राहतील, म्हणजे त्याचा नंबर पण कमी होत जातो. आणि आपल्याला प्रेग्नन्सीसाठी सगळ्यात महत्वाचं काय लागतं तर एक पुरुष बीज लागतं आणि एक स्त्री बीज लागतं, म्हणजे एक शुक्राणू लागतो आणि एक स्त्रियांचं अंड लागतं. या 2 गोष्टी लागतात. पण जर का ती अंडीच चांगल्या क्वालिटीची नसतील आणि कमी असतील तर मग गर्भधारणा होण्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. पुरुषांच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही काही पुरुषांमध्ये शुक्राणू हे ऍडिक्वेट मात्रेत नसतात, म्हणजे 15 मिलियन जे एक स्टँडर्ड आहे त्याच्यापेक्षा कमी असतात. काहींमध्ये ते 40 मिलियन पण असतील, म्हणजे डबल असतील एक बेसलाईनच्या, पण त्यांची गती चांगली नसते, म्हणजे स्पीड नसतं त्यांना. जेव्हा केव्हा पुरुषाचा आणि स्त्रीचा संबंध होतो तेव्हा ते शुक्राणूंना गती पाहिजे, जेणेकरून ते स्त्रियांच्या जननांग मार्गातून जाऊन पुढे जाऊन ते फर्टिलायझेशन करतील. पण ती जर का मोटिलिटी स्पर्म्स मध्ये नसेल तरी सुद्धा, म्हणजे काउंट जास्त असून सुद्धा काही एक फायदा होत नाही. काही काही वेळेला ते मॉर्फोलॉजिकली एबनॉर्मल असतात. मॉर्फोलॉजिकली एबनॉर्मल म्हणजे आता जसं आपण एक ह्युमन आहे, आपल्याला डोकं आहे, हात आहे, पाय आहे, 2 हात 2 पाय 1 डोकं, हे आपल्यासाठी नॉर्मल मॉर्फोलॉजी आहे. तशी स्पर्मची पण एक मॉर्फोलॉजी असते. जसं स्पर्मला हेड, नेक, टेल असे 3 एकदम बेसिकली सर्वांना समजतील असं डिफाईन करायचं झालं तर असे 3 ऑर्गन असतात. पण कधी कधी काही स्पर्म्सला 2 डोकी असतात, 2 हेड असतात, टेल ऍबसेंट असते, अशी त्यांच्यामध्ये पण मॉर्फोलॉजिकल ॲबनॉर्मॅलिटी असते. त्याला आम्ही टेराटोस्पर्मिया म्हणजे ॲबनॉर्मल स्पर्म असं बोलतो. तर ह्या सगळ्या पुरुषांमध्ये जर का ह्या असतील किंवा कधी कधी काही मध्ये अजूस्पर्मिया म्हणजे स्पर्मच नसतात, म्हणजे 0 स्पर्म असं, तर हे सगळे पुरुषांशी रिलेटेड झाले. आणि मी आता मगाशी जे सांगितले ते थोडक्यात सांगते. असं बोलायचं झालं तर एक दिवस आपल्याला कमी पडेल. त्याच्यामुळे थोडक्यात बोलायचं झालं तर ही काही कारणं आहेत ज्याच्यामुळे स्त्रियांमध्ये गर्भधारणा होऊ शकत नाही. आणि पुरुषांशी रिलेटेड कारणं असतील तर ते असमर्थ असतात एक फर्टिलाइज करायला. अच्छा, मला असं सांगा, मासिक पाळी जो महिलांमध्ये विषय आहे, म्हणजे तर मासिक पाळी हा विषयच खरं तर मोठा आहे, तरी पण गर्भधारणेसाठी मासिक पाळी किती महत्वाची आहे त्याविषयी सांगा. आणि मग त्यात होणारे कधी 15 दिवस पुढे जाते, 30 दिवस पुढे जाते, वेळेत येत नाही, 1.5 महिना मला पाळीच आली नाही, अशा महिलांच्या तक्रारी असतात. तर त्या मासिक पाळीचा गर्भधारणेवर कसा परिणाम होतो त्याविषयी थोडंसं सांगा. मासिक पाळी हे म्हणजे फर्स्ट अँड फॉरमोस्ट स्टेप आहे. रेग्युलर मासिक पाळी ही फर्स्ट अँड फॉरमोस्ट स्टेप आहे गर्भधारणा होण्यासाठी. ते मासिक चक्रच तुमचं जर का नॉर्मल असेल तर फारसं गर्भधारणा होण्यात प्रॉब्लेम होत नाही. पण आजकाल जसं आपण बघतो की पीसीओडी आहे, पीसीओडी नसेल तर इरेग्युलर मेन्सेस आहेत, कधी कधी अगदी यंग मुलींना स्कॅन्टी मेन्सेस असतात. स्कॅन्टी म्हणजे अगदी कमी अंगावरचं जातं, म्हणजे ऍक्च्युली ग्रे झोन खूप कमी आहे, इधर ब्लॅक और व्हाईट आहे, म्हणजे कमी जातं तर खूपच कमी जातं आणि जास्त जातं तर खूपच जास्त जातं. म्हणजे जे नॉर्मल आहे तसे लोक कमी बघायला भेटतात आजकाल. म्हणजे हे आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे पण असू शकतं. तर मासिक पाळी जर का आपल्याला बोलायचं झालं तर एक नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल हे मीन घ्यायचं झाला त्याचा तर 28 दिवसांचं असतं. आणि त्याच्या मधल्या दिवशी म्हणजे 14व्या दिवशी नॉर्मली आपलं ओव्युलेशन होत असतं. तर ओव्युलेशन म्हणजे काय तर अंडाशयातून अंड फुटून बाहेर येण्याची जी प्रक्रिया आहे त्याला ओव्युलेशन बोलतात. जोपर्यंत ते अंडाशयातून फुटून बाहेर येत नाही तोपर्यंत ते आपल्याला प्रेग्नन्सीसाठी अवेलेबल होत नाही. जोपर्यंत ते अंडाशयात असतं तोपर्यंत ते अंडाशयातच असतं. तर ते फुटून येणं बाहेर महत्वाचं आहे आणि त्या प्रक्रियेला आपण
प्रोसेसला आपण ओव्युलेशन असं म्हणतो. हा. तर ते ओव्युलेशन जे आहे हे नॉर्मल, सगळं जर का नॉर्मल असेल, त्या पेशंटचं मेन्स्ट्रुअल सायकल नॉर्मल असेल, 28 डेचं असेल, तर मिड ऑफ द सायकल म्हणजे 14व्या दिवशी ते अंड फुटत असतं. तर जर का एखादी पेशंट माझ्याकडे आली, तिची हिस्ट्री मी घेतली आणि मला कळलं की हिचं सायकल बाबा 28 दिवसांचं आहे किंवा 30 दिवसांचं आहे, 30 दिवसाचं पण चालू शकतं, तर मिड सायकलला नॉर्मली ओव्युलेशन होत असतं. तर मग आपण त्या कपलला मिड सायकल म्हणजे 2 डेज बिफोर अँड 2 डेज आफ्टर ओव्युलेशन म्हणजे 14व्या दिवशी जर का अंड फुटतंय तर 12 आणि 16 हा पिरियड जो असतो हा फर्टाईल पिरियड बोलला जातो. फर्टाईल पिरियड म्हणजे या 4 ते 5 दिवसात जर का संबंध आले तर प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस खूप हाय असतात. कधी कधी असं होतं की कपल एकत्र तर राहत असतात, पण काही कारणास्तव याच 4 ते 5 दिवसात जर का हसबंड कुठे बाहेर गेला आणि नंतर संबंध आला तर त्याचा काही एक उपयोग होत नाही. म्हणजे हे 4 ते 5 दिवस हे गोल्डन फेज आहे तुम्हाला जर का कन्सिव्ह करायचं असेल तर मग एखाद्या पेशंटचं सायकल जर का रेग्युलर असेल तर मी तिला कुठलंही गोळ्या औषधं न देता तिला फक्त हा फर्टाईल पिरियड जर का सांगितला तर तिला कन्सेप्शन राहू शकतं. पण ते पाळी जर का इरेग्युलर असेल तर हा फर्टाईल पिरियड कॅल्क्युलेट करणंच अवघड होऊन जातं. समजा एखादी पेशंट माझ्याकडे येते, तिला दर 45 दिवसांनी किंवा 60 दिवसांनी पाळी येते, तर त्या केसमध्ये आपल्याला कळत नाही की ओव्युलेशन नक्की कधी होतंय किंवा होतंय की नाही. कारण पीसीओडी सारख्या व्याधींमध्ये ओव्युलेशनच होत नाही. ते ओव्युलेशनच्या जागी ते सिस्ट बनून ओव्हरीमध्येच राहून जातात आणि त्यालाच आपण पॉलिसिस्टिक बोलतो. तर मग ते ओव्युलेशन होणं खूप महत्वाचं आहे. आणि ओव्युलेशन जर का रेग्युलर होत असेल तर तुमची पाळी आपोआपच रेग्युलर असणार. म्हणजे असं फार रेअरली बघायला भेटतं की पाळी इरेग्युलर आहे पण ओव्युलेशन होतं. ते गो हँड इन हँड. म्हणजे रेग्युलर सायकल आणि ओव्युलेशन, अंड फुटणं हे एकत्रच जातात. त्याच्यामुळे पाळी रेग्युलर असणं खूप म्हणजे सर्वात पहिली पायरी आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी. नक्कीच. आणि आता तुमच्याकडे बरेच कपल्स येतात तुमचं गायडन्स घेण्यासाठी, किंवा तुम्ही मुलांना पण शिकवता डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये. तर आयुर्वेदानुसार कुठल्या जोडप्याने गर्भधारणेसाठी नेमकं काय केलं पाहिजे, हे जे समुपदेशन आहे त्या तुम्ही कपलला काय सजेस्ट करता किंवा काय मार्गदर्शन करता? हा खूप चांगला प्रश्न आहे. थँक्यू हा तुम्ही विचारल्याबद्दल. कारण हे जे मी आता बोलणार आहे त्याच्याबद्दल समाजामध्ये जनजागृती फार कमी आहे आणि मी या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घेऊ इच्छिते, सो दॅट माय व्हॉइस विल रीच आउट टू द मासेस. म्हणजे माझा संदेश हा लोकांपर्यंत पोहोचेल. कारण हे मास मीडिया आहे. मी जेव्हा क्लासमध्ये शिकवते तेव्हा 100च मुलं असतात किंवा पेशंटला सांगते तेव्हा ते 2च पेशंट माझ्या समोर असतात. पण या माध्यमातून आय बी एबल टू स्प्रेड माय वर्ड. तर सगळ्यात मेन जर का तुम्ही मला विचाराल की एखादं जोडपं जेव्हा माझ्याकडे येतं तेव्हा त्यांनी आता समजा न्यूली मॅरिड आहे आणि दे आर विलिंग फॉर कन्सेप्शन किंवा 1 वर्ष झाले, 1 वर्षापर्यंत त्यांना प्रेग्नन्सी नव्हते पाहिजे आणि आता दे आर ट्राईंग. आता त्यांना प्लॅन करायचंय की आता पुढच्या 2 महिन्यात 3 महिन्यात आम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची. तर आयुर्वेदामध्ये कसं आहे, एक साधं उदाहरण देते मी की समजा एखादी भाजी रात्री राहिली आहे आणि तुम्हाला ती काढून ठेवायची, तर तुम्ही जी भांडं घेणार ते स्वच्छ धुतलेलं भांडं घेणार, खरकटं भांडं नाही घेणार. कारण ती भाजी तुम्ही त्याच्यात काढली खरकट्या भांड्यात तर ती भाजी खराब होणार का? कारण ते भांडच खराब होतं. सेम वे जेव्हा एखादी लेडी प्रेग्नन्सीसाठी ट्राय करते तेव्हा ते बाळ तिच्या शरीरात 9 महिने राहणार असतं आणि त्याच वेळी ते खरकट्या भांड्याची तुलना मी तुमच्या शरीरातले दोष बिघडलेले आहेत अशी करेन. आयुर्वेदाची पूर्ण संकल्पना ही त्रिदोषावर आधारित आहे. म्हणजे वात, पित्त, कफ हे 3 दोषच मिळून आपल्या सर्व प्रक्रिया चालवत असतात. आणि हे 3 दोष जेव्हा इक्विलिब्रियमला म्हणजे एका सेम लेवलला असतात तेव्हा आपण स्वस्थ असतो आणि जेव्हा त्यांची लेवल बिघडलेली असते तेव्हा आपल्याला विविध व्याधी होतात. तर जर का ही लेवल बिघडलेली असेल आणि त्याच स्टेजमध्ये जर का त्या लेडीने कन्सिव्ह केलं तर एकतर तिला सगळ्यात पहिले तर प्रेग्नन्सी राहणारच नाही आणि राहिली तरी ती एकदम ऑप्टिमम चांगल्या दर्जाची नसेल. त्याच्यामुळे शरीर शुद्धी, त्यालाच आम्ही प्रीकन्सेप्शनल डिटॉक्सिफिकेशन असं सुद्धा बोलतो. म्हणजे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा फर्स्ट अँड फॉरमोस्ट आम्ही त्यांना हा सल्ला देतो की तुम्ही पंचकर्माद्वारे तुमची शरीर शुद्धी करून घ्या. तर पंचकर्म हा आयुर्वेदाचा एक युनिक असा उपक्रम आहे. तर वमन, विरेचन, नस्य, बस्ती असे वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण असे 5 टाईपचे पंचकर्म असतात. तर वमनामध्ये आम्ही औषधी देऊन
म्हणजे उलटी करून दोष शरीराबाहेर काढून टाकतो. विरेचनामध्ये औषधी देऊन जुलाबा वाटे दोष शरीरातून बाहेर काढून टाकतो. नस्याद्वारे नासा ही शिरसोद्वारम अशी आयुर्वेदाची संकल्पना आहे. तर म्हणजे नाकात जेव्हा तुम्ही औषध टाकता तेव्हा ते ब्रेनवर कार्य करतं. आणि आपले हे जे मी मासिक पाळी तुम्हाला सांगितलं ते जे मासिक चक्र आहे त्याचे सर्व सेंटर्स हे ब्रेनमध्ये सिच्युएटेड आहेत. त्याच्यामुळे ते नस्याद्वारे गेलेलं औषध त्या सेंटर्सना स्टिम्युलेट करण्याचं काम करतं. रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्त शरीरातून बाहेर काढून टाकणं. आणि बस्ती म्हणजे एक औषधी काढा आणि औषधी तेल यांचा एनिमा आम्ही ऑल्टरनेट देत असतो. तर जेव्हा पेशंट येतात तेव्हा ऍक्च्युली या 5 पंचकर्मापैकी जेव्हा पेशंट येतो तेव्हा आम्ही त्याचं प्रकृती परीक्षण करतो. तर प्रकृती परीक्षण म्हणजे काय, तर आता आपण सर्व ह्युमन्स आहोत. मी पण ह्युमन आहे, तुम्ही पण ह्युमन आहे, पण तुम्ही वेगळे आहात माझ्यापेक्षा. तुमचे काही क्वालिटीज वेगळ्या आहेत, माझ्या काही क्वालिटीज वेगळ्या आहेत. तर हे सगळं कशामुळे होतं, तर तुमची आणि माझी प्रकृती वेगळी आहे. म्हणजे एखाद्याला एसी मध्ये थंडी वाजते आणि एखाद्याला एसी मध्ये सुद्धा गरम होतं. का, तर ज्याला गरम होतं तो पित्त प्रकृतीचा आहे, ज्याला थंडी वाजते तो वात प्रकृतीचा आहे. म्हणजे आपण एक मनुष्य असून सुद्धा आपण वेगवेगळे आहोत. तर त्या पेशंटचे आम्ही प्रकृती परीक्षण करतो आणि त्याच्यानुसार त्याला प्रकृती अनुरूप कुठलं पंचकर्म द्यायचं, वमन द्यायचं, विरेचन द्यायचं, नस्य द्यायचं की बस्ती द्यायचं हे ठरवतो. त्यातल्या त्यात सुद्धा म्हणजे जरी असं असलं तरी बस्ती हा जे कपल प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतात त्यांच्यासाठी बस्ती हा उपक्रम सर्वात जास्त महत्वाचा. त्याचं कारण असं की बस्ती जिथे आम्ही देतो त्याचं क्षेत्रच हे गर्भाशय किंवा पुरुषांच्या बाबतीत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. त्याच्यामुळे बस्तीद्वारे दिलेलं औषध हे बाकीच्या पंचकर्मापेक्षा जास्त इफेक्टिव्हली कार्य करतं तुमचं शरीर शुद्ध करण्यासाठी. त्याच्यामुळे जर का तुम्ही न्यूली मॅरिड कपल असाल किंवा तुमच्या लग्नाला 4-5 वर्ष झाली असतील, तुम्हाला आतापर्यंत बाळ नको होतं पण आता बाळ पाहिजे, तुम्ही ट्राय करत असाल तर नक्की तुम्ही पंचकर्म करूनच प्रेग्नन्सी प्लॅन करा. एस्पेशली हे प्री कन्सेप्शनल डिटॉक्सिफिकेशन त्या कपलसाठी महत्वाचं आहे. म्हणजे आयडियली तर सगळ्यांनीच केलं पाहिजे, पण तुम्ही मला म्हणाल की सर्व पेशंट नाही करणार, 100 पेशंट 100 नाही करणार, तर तुम्ही मला असे काही की पॉइंट्स द्या की या पेशंटनी केलंच पाहिजे, म्हणजे त्यांना ऑप्शनच नाहीये. तर ह्याच्यामध्ये ते कपल्स येतात ज्यांना व्यसन आहे, म्हणजे पुरुषांना किंवा स्त्रियांना, आजकाल स्त्रियांना पण व्यसन असतं, व्यसन आहे. स्त्रियांचं वय 35 पेक्षा किंवा 30 पेक्षा जास्त आहे. जसं मी सांगितलं, जसं वय वाढतं तसं अंड्याची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही खराब होते. आणि जसं वय वाढतं तसं ॲबनॉर्मल बेबी व्हायचे चान्सेस पण वाढतात. त्याच्यामुळे तुम्ही जर का तुमचं शरीर शुद्ध करून या सगळ्या गोष्टींमध्ये बेस्ट फूट फॉरवर्ड टाकलं तर तुमचे आउटकम, त्या प्रेग्नन्सीचा आउटकम खूप चांगला येऊ शकतो. काही कपल IVF करतात, तर IVFच्या आधी सुद्धा तुम्ही जर का शरीर शुद्धी करून IVF साठी, पंचकर्म करून IVF साठी ऑप्ट केला तर आयडियली IVFचा सक्सेस रेट 30% आहे. म्हणजे 100 पेशंटनी IVF केलं तर त्याच्यापैकी 30 पेशंटलाच कन्सेप्शन राहतं, प्रेग्नन्सी राहते. आणि त्याच्यापैकी काही पेशंटचीच प्रेग्नन्सी 9 महिन्यापर्यंत जाऊन त्यांना ऍक्च्युअल बाळ होतं. म्हणजे थोडक्यात बोलायचं झालं तर IVFचा पण सक्सेस रेट कमी आहे. पण तुम्ही जर का पंचकर्म करून IVFला ऑप्ट केलं तर जे बीज निर्माण होतं, पुरुष बीज किंवा स्त्री बीज, हे उच्च प्रतीचं असतं. त्याच्यामुळे मराठीत आपण जसं बोलतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे तुमचं बीजच जर का चांगलं असेल तर होणारी संतती ही नक्कीच उत्तम दर्जाची असेल. नक्कीच. आता मी असं विचारेन तुम्हाला की हल्ली वंध्यत्वाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय, म्हणजे त्याची कारणं कोणती आहेत तेही तुम्ही सांगाल. किंवा एक स्ट्रेस म्हणू शकतो, वर्किंग लेडी आहे त्यामुळे घर आणि नोकरी दोन्ही सांभाळून त्या काम करतात आणि उशिरा लग्न होतात, कारण आता प्रत्येक जण आपल्या करिअरला प्राधान्य जास्त देतात. बरोबर. तर त्या दृष्टीने वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे, यावर तुम्ही काय सांगाल? म्हणजे आधी आपण बघायला गेलं तर मुलगी अगदी, म्हणजे आधी तर बालविवाह व्हायचे, ते आपण हे करूया, डिलीट करूया. पण म्हणजे अगदी आता समजा माझ्या आईच्या फेज मध्ये अर्ली 20s मध्ये लग्न होऊन जायचं. त्याच्यामुळे कसं, जसं मी मगाशीच म्हटली, तो एकदम हायली रिप्रोडक्टिव्ह फेज असते. त्यामुळे त्या एज मध्ये प्रेग्नन्सी राहायला फारसा त्रास होत नाही. पण जसं वय वाढतं तसं मी सांगितलं की स्त्रियांच्या अंड्याची क्षमता ही क्वांटिटेटिव्हली आणि क्वालिटेटिव्हली दोन्हीनी डिक्लाइन होते. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहायला त्रास होतो. दुसरी गोष्ट, आजकाल स्ट्रेस फॅक्टर इतका आहे आणि आयुर्वेदाचा आणि मेन्स्ट्रुअल सायकलचा तुमचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे चिंतनाच्या अतिचिंतनात, म्हणजे काय
की तुम्ही एखाद्या गोष्टीची जितकी चिंता कराल तितक्याने तुमचा रसधातू जो हा आहे, म्हणजे आपल्या शरीरातला सगळ्यात फर्स्ट धातू कुठला असेल तर रसधातू आहे आणि त्याचाच बाय प्रॉडक्ट हे आपलं मेन्स्ट्रुअल ब्लड असतं. तर त्याच्यामुळे तो रसधातू जर का तुमचा खराब झाला तर तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल हे खराब होणार आणि मेन्स्ट्रुअल सायकल जर का बिघडलं तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहायला त्रास होणार. म्हणजे काय तर स्ट्रेस फॅक्टर इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरं म्हणजे आयुर्वेदानुसार प्रेग्नन्सी राहण्यासाठी सर्वात महत्वाची म्हणजे एकच, तुम्ही मला विचाराल कुठेतरी एकच गोष्ट सांगा मॅडम जी सर्वात महत्वाची आहे, तर आयुर्वेदानुसार सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर सौमनस्य गर्भधारणानां श्रेष्ठ. म्हणजे काय तर सौ म्हणजे चांगलं, मनस्य म्हणजे मानसिक स्वास्थ्य. तर तुमचं मानसिक स्वास्थ्य म्हणजे त्या कपलचं मानसिक स्वास्थ्य जर का चांगलं असेल तरच प्रेग्नन्सी राहील. मानसिक स्वास्थ्याचा अर्थ फक्त त्यांचं इंडिव्हिज्युअल नाही तर त्यांचं एकमेकांविषयी वाटणारं प्रेम सुद्धा, म्हणजे त्यांना एकमेकांविषयी किती जिव्हाळा वाटतो ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. या गोष्टी जर का असतील तर प्रेग्नन्सी राहण्यात म्हणजे हेल्प होते. पण हीच गोष्ट जर का ऍबसेंट असेल, कारण की कधी कधी आता आम्ही पण स्वतः सांगतो की जेव्हा आम्ही ओव्ह्युलेशन इंडक्शन वगैरे पेशंटला देतो तेव्हा जसं मी मगाशी सांगितलं तो फर्टाईल पिरियड जो 5 दिवसाचा, त्यावेळी आम्ही पेशंटला सांगतो की या 5 दिवसात तुम्ही संबंध ठेवा. पण ते 5 दिवसात असं घोकून ते ठेवलेले संबंध ते मेकॅनिकल होऊन जातात. त्याच्यामुळे ते सौमनस्य हा पार्ट त्याच्यातून कुठेतरी ऍबसेंट असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला मी सांगितलं बाबा हे 12 ते 18 तू डेली संबंध ठेव, पण समजा ती 13व्या दिवशी रात्री 12 वाजता ऑफिस मधून घरी आली तर त्याच्यामध्ये सौमनस्य हा पार्ट ऍबसेंट आहे ना. म्हणजे फक्त मेकॅनिकल त्या गोष्टी होऊन चालणार नाहीये, आपल्याला त्याच्यामध्ये मन आणि शरीर या दोघींचा काय म्हणतात सुवर्ण मध्य होणं आवश्यक आहे. नक्कीच. आणि आपण म्हणतो ना की स्त्री म्हणजे गर्भधारणा होते किंवा गर्भधारणेच्या आधीपासून स्त्रीने नेहमी सुखी आनंदी असावं. तर त्याच्याही विषयी तुम्ही सांगाल की स्त्रियांनी गर्भधारणा होण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा आपली काळजी कशी घ्यावी आणि छान सुखी आनंदी कसं राहावं त्याविषयी थोडंसं तुम्ही सांगा. तर आता प्री कन्सेप्शनल केअर म्हणजे गर्भधारणा होण्यापूर्वी जर का काही करायचं असेल तर म्हणजे आता काही सर्टन व्हायटॅमिन्स वगैरे आहेत, जसं आता फॉर एक्झाम्पल मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे जे आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागतात पण ते खूप इम्पॉर्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल फॉलिक ऍसिड. आता फॉलिक ऍसिडचा हा इतका महत्वाचा रोल प्ले करतं फॉलिक ऍसिड. फॉलिक ऍसिडनी जर का कमी असेल त्या शरीरामध्ये, म्हणजे आयडियली जेव्हा कपल आमच्याकडे प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी येतं तेव्हा त्याला 3 महिने आधीपासून आम्ही फॉलिक ऍसिड सप्लिमेंटेशन देतो म्हणजे फिमेलला. कारण फॉलिक ऍसिड जर का कमी असेल त्या पेशंटमध्ये तर अगदी म्हणजे लागतं फक्त 400 मायक्रोग्रॅम, पण ते जर का पेशंटनी खाल्लं नाही प्रेग्नन्सीच्या पूर्वी आणि प्रेग्नन्सीच्या पहिले 3 महिन्यामध्ये तर इतक्या गंभीर स्वरूपाच्या जन्मजात विकृती होतात. म्हणजे अॅनेन्सिफॅली म्हणजे बाळाला हा वरचा कवटीचा भागच नसतो. स्पायना बायफिडा म्हणजे त्याच्या मज्जारज्जूमध्ये डिफॉर्मिटी असते. म्हणजे थोडक्यात काय की गोष्ट आहे किती थोडी की तुम्हाला एक छोटीशी गोळी दररोज सकाळी खायची, पण ती तुम्ही नाही केली तर बाळामध्ये इतक्या गंभीर विकृती निर्माण होऊ शकतात. दुसरं आहे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे ऍक्च्युली आपल्या सगळ्यांना लागत असतात, पण प्रेग्नन्सी राहण्यासाठी त्याचा रोल खूप महत्वाचा आहे. व्हायटॅमिन ई ला अँटी स्टरिलिटी व्हायटॅमिन सुद्धा बोललं जातं. म्हणजे स्टरिलिटी म्हणजे वंध्यत्व, म्हणजे वंध्यत्व निवारणामध्ये त्याचा रोल आहे व्हायटॅमिन ईचा. तर तुम्ही मला जर का असे की पॉइंट विचाराल तर फॉलिक ऍसिड, व्हायटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे खूप महत्वाचे आहे. हे प्रत्येक स्त्रीने गर्भधारणापूर्वी कमीत कमी 3 महिने तर चालू करावेच करावे. एकदा गर्भधारणा झाल्यानंतर फॉलिक ऍसिड हे खूप महत्वाचं आहे. पहिले 3 महिने आम्ही पेशंटला फक्त फॉलिक ऍसिडच्याच गोळ्या देतो. आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या नंतर 3 महिन्यानंतर चालू होतात. त्याच्यामुळे पहिले 3 महिने फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घ्याव्यात. आयुर्वेदानुसार जर का बोलायचं झालं तर पहिल्या 3 महिन्यामध्ये स्त्रियांचा आहार हा प्रामुख्याने द्रव असावा. द्रव म्हणजे लिक्विड स्वरूपाचा आहार असावा. त्याच्यामध्ये सुद्धा डेअरी प्रॉडक्ट जास्त असावेत. मग त्याच्यामध्ये दूध आलं, दही आलं, ताक आलं म्हणजे जास्त न आंबवलेलं ताक, लोणी आलं, अशा प्रकारचा आहार पहिल्या 3 महिन्यामध्ये स्त्रियांना सांगितलेला आहे, जेणेकरून ते जे बाळ निर्माण होणार आहे ते चांगल्या प्रतीचं, त्याचं शारीरिक मानसिक बल हे चांगलं असावं. आणि स्त्रियांनी नेहमी आनंदी असावं. त्या स्त्रीने
स्ट्रेस म्हणजे आता समजा एखादी स्त्री ह्याला जाते, ऑफिसला जाते, हा. तर आपल्याला माहिती असतं की मला या व्यक्तीचा किंवा या गोष्टीचा मला त्रास होतो. तर तुम्ही प्रेग्नंट असाल तर त्या व्यक्तीपासून आणि त्या कामापासून म्हणजे स्वतःहून लांब राहा, जेणेकरून तुमच्या हे तुम्ही चिडणारच नाही. हा. कारण मानसिक स्वास्थ्य ही तितकंच महत्वाचं आहे जितकं शारीरिक स्वास्थ्य महत्वाचं आहे. आणि बहुतेकदा बऱ्याचदा काय होतं की आपली चिडचिड वाढते त्या दरम्यान, कारण बरोबर. आपल्याला असं वाटतं की आपण आणि काय असं स्त्री ती मुवमेंट करू शकत नाही. म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतरचं मी म्हणेन की जसं जसं 9 महिने म्हणतात किंवा 6 महिन्यानंतर आपली बॉडी अवजड होऊन जाते आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला त्या वस्तू हातात वेळेवर मिळत नाही. हा. अशा पण काही गोष्टी होतात आणि आपल्याला मिस्टर असतात ते वेळ देऊ शकत नाही किंवा घरातली मंडळी आपल्या महिलांना वेळ देऊ शकत नाही. तर त्यांच्याकडे घरातल्यांनी सुद्धा लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्यांना Of course. सुखी ठेवणं सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण हे सगळे फॅक्टर सुद्धा, कारण मग ते स्त्रीला वाटतं आपणच सगळं करतो. आपणच सगळं म्हणजे आयडियली प्रेग्नेन्सी प्लॅन करणं हे फक्त ते स्त्रीचं नसतं, हा. म्हणजे फॅमिली मेंबरचा सुद्धा त्याच्यामध्ये वाटा आहे. तितकाच महत्वाचा वाटा आहे. म्हणून आम्ही DY पाटील मध्ये गर्भसंस्कार वर्कशॉप आम्ही कंडक्ट वा. करतो. गर्भसंस्कार म्हणजे त्या बाळावर जन्मण्यापूर्वीच असे काही संस्कार करायचे जेणेकरून त्याचं शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक बल हे उत्तम प्रतीचं असेल. हा. तर त्यामध्ये आम्ही जेव्हा अवेअरनेस प्रोग्राम किंवा अवेअरनेस लेक्चर चालू असतं तेव्हा आम्ही हेच सांगतो की प्रेग्नेंट आहे म्हणजे तिचंच काम आहे असं नाही, तिला खुश ठेवणं हे घरातल्या सगळ्यांचं काम आहे. फक्त हस्बंडचं नाही, हो. जॉईंट फॅमिली असेल तर सासू सासरे, नंद हे सगळ्यांचं काम आहे. कारण इट इज ऑलवेज अ ओव्हरऑल इफेक्ट हो, दॅट त्यातच रिफ्लेक्ट एक बॉन्डिंग तयार होतं. असं त्याच्यामध्ये गर्भसंवाद नावाचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रियाला आणि तिच्या नवऱ्याला म्हणजे पोटावर हात ठेवून त्या बाळाबद्दल चांगले चांगले अफर्मेशन्स आपण बोलतो ना की तू शूर आहेस, तू वीर आहेस, तू खूप हुशार आहेस, हा. असे अफर्मेशन वर्बली बोलायचे. हा. कारण काय बोलतं, युअर वर्ड मेक युअर वर्ल्ड. हा. म्हणजे तुम्ही जे बोलता तसं तुमच्या जग बाबतीत होतं. होतं. हा. त्याच्यामुळे मग तुम्ही गर्भारपणात त्या गोष्टीच अशा चांगल्या बोला जेणेकरून तुम्ही ती जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे या युनिव्हर्स मध्ये ती तुम्ही अट्रॅक्ट कराल. हो, नक्कीच. आणि पूर्वीच्या बायका नाही का आपल्याला सांगायच्या की ज्ञानेश्वरी वाचा, एक्झॅक्टली, किंवा सगळे ग्रंथ वाचा, त्यातनं एक नकळत संस्कार एक होत पॉझिटिव्ह जातात. माइंडसेट डेव्हलप हो, होतो. आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा पॉझिटिव्ह होऊन जातं. नक्कीच. नक्कीच. तर असा हा विषय आहे आपला, गर्भधारणा आणि वंध्यत्व. हे दोन्ही गोष्टी आपण आज फार थोड्या वेळात डिस्कस केल्या. पण असे स्त्रियांचं आरोग्य म्हणा किंवा आता लहान मुलांचं आरोग्य, असे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा आचार्य 90 FM वर नक्कीच आमंत्रित करणार आहोत. आणि टेस्ट ट्यूब बेबी हा सुद्धा एक माझा विषय आहे जो मला तुमच्याबरोबर डिस्कस करायचा आहे. नक्की, तर मी नक्की. तुम्हाला विनंती करेन याच माध्यमातून की तुम्ही पुन्हा जेव्हा याल तेव्हा आपण एक नक्कीच वेगवेगळ्या सेशन्स मध्ये आपण आपली आपण मुलाखत cover करूया. घेऊया. नक्कीच. डॉक्टर वर्षा गायकवाड, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM मध्ये आलात आणि हॅलो डॉक्टर सेगमेंट मध्ये घेऊन तुम्ही वंध्यत्व या विषयावर खूप खूप छान उपयुक्त अशी माहिती आमच्या सगळ्या श्रोत्या वर्गांना दिली. त्याबद्दल तुमचे आचार्य 90 FM कडून खूप खूप आभार. तुमच्या श्रोते वर्गाला मी सांगू इच्छिते की त्यांना प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा गर्भधारणे रिलेटेड काही क्वेरीज असतील तर ते मला 9920299924 या नंबरवर माझ्याशी संपर्क साधून त्यांच्या क्वेरीज किंवा मार्गदर्शन घेऊ शकतात. थँक्यू सो मच. नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण हॅलो डॉक्टर या सेगमेंटमध्ये जाणून घेतलं वंध्यत्व या विषयावर डॉक्टर वर्षा गायकवाड मॅडम यांच्याकडून. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या नेक्स्ट सेगमेंटमध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM, तुमचा आपला रेडिओ.